नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रतीक भुवड. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चर्चगेटमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी जाणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला वस्तू संग्रहालयाची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. आता मी चर्चगेटला आहे. इकडे बऱ्याच वर्षांनी चर्चगेटला आलो आहे आणि आता आम्ही जातो आहे जे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आहे चर्चगेटला, ते आम्ही बघण्यासाठी येतो आहे. माझ्यासोबत मृणाल आहे, बऱ्याच दिवसांनी भेटला आहे. आता बघूया आजचा प्रवास कसा होतो. आता इथून आम्ही चालत जातो. आता चर्चगेटला उतरलो आम्ही. इथून आम्ही चालत जातो आहे. जवळजवळ 20 मिनटाचं अंतर आहे चालत. चला भेटूया. कसं वाटतं मृणाल? एकदम मस्त वाटतंय. भरपूर दिवसांनी भेट झाली आहे प्रतीकची. हां, कालच प्लॅन झालेला. काल अचानक रात्री ठरलं आमचं जायचं होतं तर पनवेलला, पण झालं अनएक्सपेक्टेड प्लॅन. बघूया आता हां. काय होतंय पुढे. तर मित्रांनो, आता मी 5-10 मिनटं इथे चालत आलो आहे आणि इथं आपल्याला पूर्ण पेंटिंग दिसत आहेत. मग दाखवतो. हे बघा, इकडे पण आहेत पेंटिंग, एक नंबर आहेत. आता आम्ही एंट्री केलेलं आहे वस्तू संग्रहालयामध्ये. आता इथे आम्ही तिकीट काढतोय. तिकीट काढायची. भाई ID टाकव, ID. तिकीट काउंटर आहे. तर आता आम्ही एंट्री केलेलं आहे म्युझियममध्ये. इथे आम्ही यांचा ID दाखवला होता कॉलेजचा, त्यामुळे 200 रुपयाच्या ऐवजी कुठे राहतोय 200 रुपये. आम्ही दोघांची 100 ते 200 रुपये झाले. जर का आपल्याकडे ID नसेल कॉलेजचा तर डायरेक्ट 200 रुपये पर पर्सन द्यावं लागतात. आता आम्ही इथे एंट्री केलेली आहे. जाऊया, पूर्ण म्युझियम एक्सप्लोर करूया. या वस्तू संग्रहालयामध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला चर्चगेटला जाणारे लोकल ट्रेन पकडावे लागते आणि चर्चगेटला उतरावे लागते. स्टेशनपासून वस्तू संग्रहालयामध्ये चालत आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. तिथे पोहोचल्यावर आधी आपल्याला तिकीट काढावे लागते. तुम्ही जर कॉलेज स्टुडंट असाल आणि तुमच्याकडे कॉलेजचं व्हॅलिड ID कार्ड असेल तर तुम्हाला तिकीटसाठी फक्त 100 रुपये लागतील. तर आता आम्ही म्हणजे पूर्ण एक एरिया आतमध्ये बघायचं, त्याच्यामध्ये पूर्ण प्राचीन वस्तू आणि भारताची संस्कृती हे सर्व आम्हाला पाहायला मिळालं. आता आम्ही परत वरती जातो आहे आणि आता वरती बघूया काय काय पाहण्यासारखं आहे ते. तू काय काय बघितलं? नाव आठवत नाही सगळ्यांची. पुढे काहीतरी शिकायला भेटलं ना चांगलं. शिकायला भेटलं. आपल्या भारतातील म्हणजे पहिल्यातल्या ज्या वस्तू आहेत, प्राचीन वस्तू, त्या सगळ्या आतमध्ये दर्शवलेल्या आहेत. अच्छा. चीनमधून किंवा इजिप्तमधून, मेसोपोटेमिया काळातील. ओके. जवळजवळ 2000 ते 3000 वर्षापूर्वी आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आतमध्ये दर्शवल्या आहेत. हां, ओके. नावं तर आठवत नाहीत. आता आपण डायरेक्ट वरती जाऊया. आता इथे आपल्याला दिसतंय की हडप्पाकालीन शहरे कशी बांधली गेली. हे बघा, इथे पूर्ण इथे स्ट्रक्चर दिलं आहे आपल्याला. हे संग्रहालय म्हणजे केवळ वस्तू पाहण्याचं ठिकाण नाही, तर इतिहास, कला आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई याची पायाभरणी 1905 मध्ये झाली. 1922 साली हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
या संग्रहालयाचे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे होते. या भव्य इमारतीचं डिझाईन स्कॉटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केलं आहे आणि ही इमारत इंडो सारासेनिक स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या वस्तुसंग्रहालयामध्ये सुमारे 70,000 पेक्षा जास्त ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इथे एक ठिकाण बघितलं, इथं पूर्ण देवी देवतांचे पूर्ण मूर्त्या होत्या. आता आम्ही पहिल्या माळ्यावरती जातो. आता आम्ही ग्राउंड फ्लोअरला होतो, आता इथून पहिल्या माळ्यावरती जातो आहे. तर पहिल्या माळ्यावरती बघूया काय काय पाहण्यासारखं आहे ते. एक नंबर वाटतं यार. या वस्तू संग्रहालयाची 2 मजली इमारत आहे. तर आपल्याला तळमजल्यावरती प्राकृतिक इतिहास विभाग पाहायला मिळतो आणि पहिल्या मजल्यावर मुंबई दालन, क्युरेटर्स दालन, कार्ल आणि मेहरबाई खंडालावाला दालन, मुद्रा नाणी दालन, आभूषण दालन, प्रेमचंद रॉयचंद दालन, म्युझियम शॉप हे आपल्याला पहिल्या मजल्यावर पाहायला मिळतात. तसेच दुसऱ्या मजल्यावर आपल्याला भारतीय वस्त्र दालन आणि जहागीर निकोल्सन दालन पाहायला मिळतात. मित्रांनो, आता इथून आम्ही मनी गॅलरीमधून आलेलो आहेत. आता इथून डायरेक्ट जहागीर निकोल्सन गॅलरी इथे आपण जातो आहे. आता चला. हे म्युझियम खूप मोठं आहे. आता किती वाजले तरी आता 1:45 झाले. म्हणजे आम्ही जवळजवळ 12-12:30 इथे आलो होतो. आता 1:45 झालेत. अजून आम्ही अर्धा पण नाही फिरलेला, अजून खूप बाकी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही येतोय वस्त्र टेक्स्टाईल गॅलरी. कुठून ओपन आहे? जायचंय कुठून? खूप मोठं म्युझियम आहे. आपण जेव्हा दुसऱ्या माळ्यावरती येतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या माळ्यावरती हे सगळं पाहायला मिळतं. शस्त्र आणि चिलखतं दालन, चीनी आणि जपानी कला दालन, युरोपीय चित्रकला दालने, जहागीर साबावाला दालन, हे सर्व दालने आपल्याला दुसऱ्या मजल्यावरती पाहायला मिळतात. आता डायरेक्ट आपण दुसऱ्या मजल्यावरती जाऊया आणि सगळं पाहूया. चला.
तर मित्रांनो आता मी दुसऱ्या मजल्यावरची सगळी दालनं बघितलेली आहेत. आता आम्ही परत खाली ग्राउंड फ्लोअरला जातो आहे. आता आमचं परत काळा घोड्याचं जाण्याचा प्लॅन आहे. बघूया, जाऊया तिकडे आता. संपूर्ण आम्ही फिरलेलं बहुतेक सर. डायरेक्ट जाऊया खाली. तर मित्रांनो आता मी एका सेक्शनमध्ये आलो. तिथे पूर्ण पक्ष्यांचं जे पक्षी आहेत त्यांचं एकदम अशी चित्र, म्हणजे पक्षी आपल्या समोर आहेत असं वाटतंय. बघा, असं वाटतं की पक्षी इथे आहेत, पूर्ण रिअल वाटतंय. एक नंबर वाटतं यार. आम्ही सर्व दालने पाहून घरी जायला निघत होतो तेव्हा आमचं लक्ष नकळतपणे नैसर्गिक इतिहास विभाग या दालनाकडे गेले. आतमध्ये प्रवेश करताच आम्हाला कधी न पाहिलेल्या पक्ष्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळाल्या. त्या सुंदर सुंदर पक्ष्यांकडे पाहतच राहावेसे वाटत होते. सुगरणेचा खोपा इतका सुंदर होता की मी त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही. पक्षी पाहिल्यावर त्याच्या बाजूलाच आपल्याला प्राण्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. प्राण्यांच्या ही प्रतिकृती इतक्या हुबेहूब आहेत ना की आपण त्यांचं वर्णन शब्दात देखील करू शकत नाही. तरस, हरिण, म्हैस, माकड असे अनेक प्राण्यांच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व पाहून मला याबद्दल काहीतरी लिहावेसे वाटले. म्हणून मी माझ्या मनातील भावना तेथील एका फीडबॅक बुकवर उतरवल्या. या म्युझियमने इतिहासातील विविध वस्तूंचे जतन करून आपल्या भारतीय संस्कृतीचा जिवंत वारसा प्रतिकृतींमध्ये जपून ठेवला आहे. म्हणून या म्युझियमला तुम्ही नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जय जिजाऊ, जय शिवराय.